तर लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होतीये। दोन्ही पक्षांचा प्रत्येकी 9 जागांवर विजय झालेला आहे। लातूर जिल्ह्यात अपक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार हे ठरवतील। अपक्ष किंग मेकर ठरणार आहेत। काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जागांवर विजय झालेला आहे। लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस सत्ता राखणार का, काय नेमकं घडणार याची उत्सुकता होती। लातूर महापालिकेतही काँग्रेसने सत्ता खेचून आणली होती। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। आता अपक्षच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवणार आहेत, कारण काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार 9 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत। लातूरमधनं ही अत्यंत मोठी बातमी। भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची अर्थात काटेकी टक्कर होते। 9 जागांवर दोन्ही पक्षाचे उमेदवार विजयी झालेत। दोन्ही पक्षांना बरोबरीची मतं मिळाल्यामुळे सध्या अपक्षाच्या हातातच पुढची धुरा असेल। पुढचं भवितव्य अपक्षच उमेदवार ठरवेल। लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती। दोन्ही पक्षांचा प्रत्येकी 9 जागांवर विजय मिळालेला आहे आणि अपक्षच आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवणार एवढं निश्चित। काँग्रेस आणि भाजपने 9 जागांवर विजय मिळवलेला आहे। त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेवर कोण अध्यक्ष होणार हे अपक्ष ठरवणार आहे। अपक्षांचं पारडं जड ठरणार आहे। लातूरच्या पालिका निवडणुकीत खरं तर काँग्रेसला मोठ्या संख्येने मतं मिळाली होती, मात्र आता भाजपनं काटेकी टक्कर दिली आहे।